नगराध्यक्ष फलटण, आमच्या आता सभापती शिवांजलीताई भोसले, दिलीप सिंह भोसले भैयासाहेब, माझे नगराध्यक्ष विश्वासराव भोसले, माजी संध्याधिकारी अमरसिंह नाईक निंबाळकर, हनुमंतप्पा मोहिते, डी.के. अण्णा पवार, मिलिंदप्पा नेवसे, भीमराव गुरुंगले सर, सुदाम मांढरेप्पा, ॲडव्होकेट नरसिंह निकम अध्यक्ष संघर्ष समिती, अशोकराव जाधव, धनंजय दादा साळुंके पाटील पंचायत समिती सदस्य, सौ प्रियदर्शनी भोसले उपनगराध्यक्ष फलटण, किरणताई नलवडे जिल्हा परिषद सदस्य, विष्णुपंत लोखंडे जिल्हा परिषद सदस्य, ऋतुजाताई जगताप जिल्हा परिषद सदस्य, शुभांगीताई शिंदे पंचायत समिती सदस्य, विकास नाळे पंचायत समिती सदस्य, सचिन अभंग पंचायत समिती सदस्य, संजय पवार पंचायत समिती सदस्य, वनिताताई आढाव पंचायत समिती सदस्य, सीमाताई भोयटे पंचायत समिती सदस्य, सचिन आयवळे नगरसेवक, आमच्या मंगलादेवी काकी नाईक निंबाळकर नगरसेवक, राहुल निंबाळकर, अस्मिताताई शिंदे लोंढे, रोहित नागटिळे, अमित भोयटे, संदीप चोरमले, मोहिनीताई हिंद्रे, किरण राऊत, रुपालीताई सस्ते, परत सुलक्षणाताई सरगर, मीनाताई काकडे, स्वप्नालीताई स्वातीताई भोसले, सुपर्णाताई आयवळे, सो कांचनताई होटकर, आमचे रामभाऊ ढेकळे, सिद्धालीताई शहा, सुशांत भैया निंबाळकर, तुकाराम शिंदे, बाळासाहेब कदम, जयकुमार शिंदे, विलासभाऊ नलवडे, आमचे बीजेपीचे अध्यक्ष बापूराव शिंदे आणि उपस्थित सर्वच मान्यवर. कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल अण्णा तर माफ करावं. कार्यक्रम भाऊ बोलणार आहेत, दादा बोलणार आहेत. आज हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि चांगल्या आनंदात संपन्न होतोय. खरं तर मला माजी आमदार चिमणराव कदम साहेबांची आठवण होते. 30 वर्षापूर्वी सत्ता इथली त्यावेळेस परिवर्तन झालं. साहेब आपले इथं सभापती चिमणराव कदम साहेब सभापती निवास म्हणून वापरत होते, आमदार होते, पण इथूनच सगळा कार्यक्रम त्यांचा चिमणराव कदम साहेबांचा इथून चालायचा. आणि 30 वर्षापूर्वी सत्तांतर झाल्यानंतर ही इमारत आहे अशीच आत्ता नवीन झाली, पण इथं जुनी इमारत होती. 30 वर्ष ह्या इमारतीला इथं तयार व्हायला लागले. भाऊ कार्यकाळ 30 वर्ष संपला, आपल्याला मला परत तुम्हाला आमदार करावं लागलं, तालुक्यामध्ये परिवर्तन करावं लागलं आणि ही इमारत आता खऱ्या अर्थानं आपल्या हस्ते आपण लोकार्पण सोहळा केला. आता परवा पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी 2020ची त्यांचं पत्र होतं, शिफारस पत्र होतं, काय बरंच काय होतं. पण साहेब 30 वर्षात तुम्ही हे मंत्री सगळे 30 वर्ष तुम्ही मंत्रीपद भोगली, तालुक्यातल्या सगळ्या सत्ता तुमच्याकडे, 2 आमदार तुमच्याकडं आणि साधी सभापती निवास तुम्हाला ह्या बिल्डिंगला तुम्ही सांगता की आम्ही केलं. त्याला 30 वर्षाचं पत्र तुम्ही 2020 सालचं पत्र दाखवताय आणि एवढ्याच इमारतीचं आहे. आम्ही दरवेळेस पत्रदादांचे आम्ही केलेल्या कामाचे दरवेळेस मंजुरीचे पत्र दाखवतो आणि मंजूर केलेलीच कामाचे नारळ आम्ही फोडतो. आम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा आपण भाऊ निधी टाकला, फर्निचरचा निधी टाकला, कंपाऊंडचा निधी टाकला, आपण अजून 50 लाख रुपये याच्यासाठी आपण अजून खर्च करतोय. हा निधी सगळा भाऊंच्या कार्यकालामध्ये झाला आणि 2023लाही माझ्या माहितीप्रमाणे सरकार भारतीय जनता पार्टीचं होतं आणि त्यावेळेस सुद्धा महाजन साहेबांनी याच्यावरती निधी दादा माझ्या माहितीप्रमाणे टाकला. त्यावेळेस सुद्धा हे सरकारमध्ये नव्हते, हे विरोधी पक्षामध्ये होते आणि तो निधी सुद्धा भारतीय जनता पार्टी या पक्षाकडूनच ह्या सभापती निवासला निधी मिळाला आणि त्यापासून ते काम सुरू झालं. आणि हे काम करत असताना आता आम्हाला बराच त्रास हा काम करत असताना झाला, पण कमी वेळामध्ये आपण काम भाऊ करून घेतलं आणि आमच्या शिवांजलीताई सभापती निवास या पहिल्या सभापती आमच्या त्या निवासमध्ये सहवास करणार आहे, त्याचा आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान आहे. 30 वर्ष आम्ही संघर्ष करत होतो भाऊ, तुमची साथ त्याच ताकदीनं आपल्या फलटण तालुक्याशी होती. दादा तुम्ही मिळून ह्या फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी कायम अहोरात्र प्रयत्न करत होता आणि निश्चित आम्हाला आता अभिमान वाटतो की आम्ही प्रत्येक काम तालुक्यामध्ये दादांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपण करतोय. माझी तालुक्यातली जनता सर्व आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, विकासाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आपण जो आशीर्वाद मला दिला त्या आशीर्वादावरती मी भाऊ तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुमच्याकडून कामं मंजूर करून घेतो आणि फलटण तालुक्यामध्ये जो पाहिजे तो विकास तुम्ही मला देताच. पाठीमागं भावाप्रमाणे दादांच्या आणि आमच्या पाठीमागे राहता आणि फलटण तालुक्याच्या विकासासाठी फार मोठं योगदान आपण देतात. भाऊ आता तुम्ही आलाय मोकळ्या हाताने परत जाणार नाही, तुम्ही निश्चितपणानं फलटण तालुक्यासाठी काहीतरी देणार हे आम्हाला खात्री आहे. फलटण तालुक्यातले आमचे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत भाऊ,
जवळजवळ आम्ही 100 किलोमीटरची लिस्ट काढलेली. तर ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण फलटण तालुक्यातल्या प्रत्येक गावाला जोडणारा कॉन्क्रीटचा रस्ता दिला तर माझ्या मतदारसंघातल्या माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी तो परत 30 वर्ष 40 वर्ष रस्ता खराब होणार नाही, त्याला खड्डा पडणार नाही, असे रस्ते आपण भाऊ आम्हाला तुम्ही देणार आहात. आणि मला खात्री आहे तुम्ही देणारच आहात. 100% आमचं काम होणार आहे. मी शेतकऱ्यांना तसं आश्वासित करतो. माझ्या सर्व बंधू भगिनींना मी सांगतो की भाऊ देणार म्हणजे देणार, भाऊ देणार आहेत आणि आम्ही घेणारे आहोत. त्यामुळं आम्हाला त्याची काळजी आणि चिंता अजिबात वाटत नाही. असंच प्रेम आपण आमच्यावरती ठेवावं आणि आमचे जे जे आपल्याला फलटण तालुक्यासाठी शहरासाठी काय देता येईल तेवढं द्यावं एवढीच इच्छा आपल्यापाशी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आपला सर्वांचंही मी आपण कमी वेळामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.